गुजरातच्या दिशेने जाणारा ट्रक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पकडत एक मोठी कारवाई केली आहे. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला. या कारवाई दरम्यान गाडीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ट्रकची तपासणी केली जात होती. अशातच सोलापूरहून येणारा MH13DQ 665 क्रमांकाचा ट्रक पोलिसांकडून अडवण्यात आला. ट्रकमध्ये काय आहे याची विचारणा चालकाकडे केली. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने चालक सहचालक यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला लाखो रुपयांचा विदेशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी 41 लाख किमतीची दारू आणि 22 लाख रुपये किमतीचा ट्रक असे एकूण तब्बल 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली. गोपनीय माहिती मिळाली होती. गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळे मार्गे जाणार आहे. त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असता माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले, त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरं दिले. त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले. एकूण 950 बॉक्स आहेत. 41 लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि 22 लाखाचे कंटेनर, असा एकूण 63 लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली आहे.